पॉलिनेशन टॉपिक स्टार्ट केलेला आहे. त्या पॉलिनेशन मधलं जे काय बायोटिक्स आहे, अबायोटिक एजंट आहे, कशा प्रकारे पॉलिनेशन केलं जाते, या सर्व गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. त्याच्या आधी आपण जे काही फॉर्मेशन, हाऊ विल बी द डेव्हलप द फिमेल गमेट्स और द मेल गमेट्स, या सर्व गोष्टी आपण शिकलेलो आहे. आता त्याच्यानंतर कशा प्रकारे पॉलिनेशन होते हे पण आपण बघितलं. आज आपण पॉलिनेशनचा लास्ट पार्ट बघणार आहे. ठीक आहे, पॉलिनेशनचा आपण लास्ट पार्ट बघणार आहे. त्याच्यानंतर फर्टिलायझेशन कसं होते या सर्व गोष्टी आपण बघू. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण काय समजून घेऊ, जो लास्ट पार्ट आहे आपला किंवा लास्ट टॉपिक आहे कशाचा, पॉलिनेशनचा, हा आपण समजून घेऊ. काय तर आउटब्रीडिंग. काय आउटब्रीडिंग काय होते, आउटब्रीडिंग. लक्ष द्या, आउटब्रीडिंग समजून घेण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल आपण काय इनब्रीडिंग म्हणजे काय होते या गोष्टीकडे लक्ष देऊ. काय इनब्रीडिंग काय होते या गोष्टीकडे लक्ष देऊ. इनब्रीडिंग म्हणजे सिंपली होते सेल्फ पॉलिनेशन. काय होते, सेल्फ पॉलिनेशन. इनब्रीडिंग म्हणजे काय होते, सेल्फ पॉलिनेशन. आता सेल्फ पॉलिनेशन म्हणजे सिंपली तुम्हाला माहित आहे की मी सांगितलेलं आहे. सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय तर ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन टू स्टिग्मा ऍट द सेम फ्लॉवर. म्हणजे सेम फ्लॉवर मधल्या पोलन ग्रेनचं काय होईल, ट्रान्सफर होईल स्टिग्मा पर्यंत, किंवा आपण म्हणू शकतो ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन टू द स्टिग्मा ऍट द डिफरंट फ्लॉवर ऑफ द सेम प्लांट. म्हणजे सेम प्लांटच्या डिफरंट फ्लॉवर जर पॉलिनेशन होत असेल किंवा सेम प्लांट मध्ये जर पॉलिनेशन होत असेल तर यासारख्या पॉलिनेशनला आपण काय म्हणतो, सेल्फ पॉलिनेशन. आणि आपल्याला माहित आहे सिंपली सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय होते. सेल्फ पॉलिनेशन मध्ये कशा प्रकारचे प्रोडक्ट निर्माण होतात तर एक्झॅक्टली जेनेटिकल आयडेंटिकल प्रोडक्ट निर्माण होते. काय होते, एक्झॅक्टली जेनेटिकल आयडेंटिकल काय होते, प्रोडक्ट निर्माण होते. आपल्याला माहिती आहे, आपण म्हणू शकतो काय तर प्रोड्यूस जेनेटिकली आयडेंटिकल प्लांट. कशा प्रकारचे जेनेटिकल आयडेंटिकल प्लांट पाहायला मिळेल. म्हणजे त्यांचे जीन जे राहिले एक्झॅक्टली काय राहील, सिमिलर टू देअर पॅरेंट. म्हणजे ज्यांच्यापासून ते प्रोड्यूस झालंय त्यांची काय राहील, जेनेटिकल सिमिलर राहील. आता सिंपलची गोष्ट आहे, लक्ष द्या. जगातले सर्वच प्लांट काय, जगातल्या सर्वच प्लांटनी सेल्फ पॉलिनेशन म्हणजे इनब्रीडिंग केलं तर नवीन स्पेसिस आपल्याला पाहायला मिळेल किंवा नवीन स्पेसिस प्रोड्यूस होईल का, नवीन प्रकारची स्पेसिस प्रोड्यूस होणार नाही. म्हणजे जर ते सर्व प्लांट सेल्फ पॉलिनेशन करत आहे, जेनेटिकली आयडेंटिकल प्लांट्स काय करत आहे, प्रोड्यूस करत आहे, तर सिंपल सी गोष्ट आहे त्यांच्यामध्ये आपल्याला व्हेरायटी ऑफ स्पेसिस किंवा नवीन प्रकारची स्पेसिस पाहायला मिळेल का, नाही पाहायला मिळेल. नवीन प्रकारची स्पेसिस पाहायला मिळेल का, नाही पाहायला मिळेल. त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, क्रॉस पॉलिनेशन. काय करावं लागेल, क्रॉस पॉलिनेशन. काय करावं लागेल, क्रॉस पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशन म्हणजेच काय होते तर आउटब्रीडिंग. आता क्रॉस पॉलिनेशन म्हणजे सिंपली माहिती आहे तुम्हाला काय होते. क्रॉस पॉलिनेशन मध्ये काय होते की जे काही प्लांट पॉलिनेशन करताय हे कसे करताय, हा जर एक प्लांट आहे, काय हा एक प्लांट आहे, याच्यावर एक फ्लॉवर आहे, आणि हा एक प्लांट आहे, याच्यावर एक फ्लॉवर आहे. काय आहे, याच्यावर एक फ्लॉवर आहे. ठीक आहे, या फ्लॉवर मध्ये काय होणे, पॉलिनेशन होणे, याला म्हणतो आपण क्रॉस पॉलिनेशन. सिंपलची गोष्ट आहे, दोन वेगवेगळ्या प्लांट मध्ये जर पॉलिनेशन होत आहे तर आपल्यापाशी दोन म्हणजे दुसऱ्या प्रकारचं किंवा त्याचे जे जेनेटिकल कॅरेक्टर आहे हे काय राहील, डिफरंट राहील. काय त्यांची जेनेटिकल कॅरेक्टर काय राहील, डिफरंट राहील. म्हणजे आपल्याला काय जे काही जेनेटिकल कॅरेक्टर डिफरंट असणारा प्लांट काय होईल, प्रोड्यूस होईल. ठीक आहे, जेनेटिकल कॅरेक्टर डिफरंट असणारा प्लांट काय होईल, प्रोड्यूस होईल. इनब्रीडिंग मध्ये काय होतं तर सिंपल जेनेटिकल आयडेंटिकल प्लांट प्रोड्यूस होत होते. बट जर तसेच सर्व प्लांट पॉलिनेशन करत राहिले तर आपल्याला जगातले जर मी काय म्हणताय, जगातले जर सर्व प्लांट तसेच पॉलिनेशन करत राहिले तर काय आपल्याला नवीन स्पेसिस पाहायला मिळेल का, नाही पाहायला मिळेल. किंवा नवीन स्पेसिस प्रोड्यूस होणार आहे का, नाही होणार आहे. त्याच्यासाठी प्लांटना आउट ब्रीडिंग करणं गरजेचं आहे. काय आहे, आउट ब्रीडिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे काय होईल, प्रोड्यूस जेनेटिकली dissimilar or the genetically different प्लांट. प्रोड्यूस द जेनेटिकली डिफरंट प्लांट. म्हणजे काय त्यांचे जेनेटिकली जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे हे काय राहील, डिफरंट राहील. अशा प्रकारचे प्लांट काय होईल, प्रोड्यूस होईल. आता काय याच्यासाठी काय नेचर्स काही प्लांट्स मध्ये म्हणू शकतो किंवा जे काही आपल्या पृथ्वीवर जे काही प्लांट्स आहे यांच्यामध्ये नेचर काय करत आहे, बदल घडवून आणत आहे. काय करत आहे, किंवा आपण म्हणू शकतो प्लांट पण स्वतःमध्ये काय करत आहे, बदल घडवून आणत आहे. कशासाठी तर
सेल्फ पॉलिनेशन न करता किंवा इनब्रीडिंग न करता आउट ब्रीडिंग करण्यासाठी जे काही प्लांट आहे ते स्वतःमध्ये काय करत आहे, मॉडिफिकेशन म्हणू शकतो किंवा चेंजेस घडवून आणत आहे. काय करत आहे, चेंजेस घडवून आणत आहे. कशासाठी, तर जे काही प्लांट आहे त्यांनी सेल्फ पॉलिनेशन न करता आउट ब्रीडिंग करावं. कशासाठी, तर नवीन नवीन स्पेसिस काय प्रोड्यूस करण्यासाठी किंवा नवीन नवीन प्रजातीचे प्लांट काय करण्यासाठी, प्रोड्यूस करण्यासाठी काय करताय, ते आउट ब्रीडिंग करण्याचा काय करताय, प्रयत्न करताय. आणि आउट ब्रीडिंग करण्यासाठी ते काय करत आहे, स्वतःच्या प्लांट मध्ये काय करत आहे, चेंजेस घडवून आणत आहे. काय करत आहे, स्वतःच्या प्लांट मध्ये काय करत आहे, चेंजेस घडवून आणत आहे. आता ते स्वतःमध्ये कशा प्रकारचे चेंजेस घडवून आणत आहेत हे सर्व आपण बघून घेऊ. म्हणजे आपण म्हणू शकतो की जे काही प्लांट आहे, प्लांट did not to do सेल्फ पॉलिनेशन. काय म्हणजे ते सेल्फ पॉलिनेशन करायचं म्हणजे करण्यासाठी म्हणजे त्यांचे सेल्फ पॉलिनेशन करायचं आहे का नाही करायचं, तर ते काय करते, ते दे वॉन्ट जेनेटिकल डायव्हर्सिटीज इन प्लांट to try to do always क्रॉस पॉलिनेशन. काय क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय, ते तर सेल्फ पॉलिनेशन आहे, तर ते काय म्हणजे त्यांना जेनेटिकल काय डिसिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स काय करायचे त्यांना, म्हणजे जेनेटिकल डायव्हर्सिटीज म्हणजे काय नवीन नवीन प्रकारचे स्पेसिस काय करायचे त्यांना प्रोड्यूस करायचे आहे. तर नवीन प्रकारचे स्पेसिस प्रोड्यूस करायचे आहे, ते काय करेल, नेहमी क्रॉस पॉलिनेशन करण्याचा काय करेल, प्रयत्न करेल. काय करेल, क्रॉस पॉलिनेशन करण्याचा काय करेल, प्रयत्न करेल. ठीक आहे. आता क्रॉस पॉलिनेशन त्यांच्यामध्ये घडलं पाहिजे आणि सेल्फ पॉलिनेशन नाही झालं पाहिजे. यांच्यासाठी काय जे प्लांट आहे काय स्वतःमध्ये काही प्रकारचे काही चेंजेस घडून आणत आहे. काय स्वतःमध्ये काही चेंजेस घडून आणत आहे. त्यातलाच पहिला चेंजेस आहे काय, युनिसेक्झुअलिटी. काय युनिसेक्झुअलिटी. आता युनिसेक्झुअलिटी म्हणजे काय, प्लांट कॅरीज ओनली मेल और फिमेल फ्लॉवर. आता बघा लक्षात आहे, सिंपल सी गोष्ट आहे. हा एक प्लांट आहे, ठीक आहे. याच्यापाशी काय आहे, फ्लॉवर आहे. पण याच्या फ्लॉवर मध्ये फक्त मेल गमेट काय झाला आहे, प्रोड्यूस झालाय. काय झालाय, मेल गमेट प्रोड्यूस झालाय. याच्यामध्ये फिमेल गमेट आहे का, नाही आहे. म्हणजे या प्लांटवर जितकेही फ्लॉवर असेल त्या फ्लॉवर मध्ये फक्त मेल गमेट आहे का, सॉरी काय, फक्त मेल गमेट आहे. आता मेल गमेटच आहे फक्त यांच्यापाशी, तर पॉलिनेशन करण्यासाठी फिमेल गमेट पण लागेल ना. यांच्याची फिमेल गमेट आहे का, नाही आहे. मग काय करावं लागेल, यांना दुसरं प्लांट शोधावं लागेल ज्याच्यावर काय फक्त फिमेल आहे, किंवा म्हणू शकतो ज्याच्यावर काय फिमेल गमेट, ज्यांच्या फ्लॉवर मध्ये काय आहे, फिमेल गमेट प्रोड्यूस आहे. सिंपल सी गोष्ट आहे. या प्लांटवर किंवा याच फ्लॉवर मध्ये झालं असतं पॉलिनेशन तर आपण त्याला म्हटलं असतं सेल्फ पॉलिनेशन. पण या फ्लॉवर मध्ये होत आहे का, नाही. काय डिफरंट फ्लॉवर लागत आहे म्हणू शकतो, किंवा डिफरंट प्लांटच्या फ्लॉवर आपल्याला काय लागत आहे, पॉलिनेशन करण्यासाठी लागत आहे. कारण यांच्यापाशी फक्त मेल गमेट आहे, फिमेल गमेट आहे का, नाही आहे. तर पॉलिनेशन करण्यासाठी सिंपलची गोष्ट आहे काय, दुसरीकडे यांना काय करावं लागेल, दुसऱ्या प्लांटच्या फ्लॉवर काय जावं लागेल, पॉलिनेशन करण्यासाठी जावं लागेल. म्हणजे सेल्फ पॉलिनेशन होणार आहे काही ते नाही, क्रॉस पॉलिनेशन होणार आहे. आणि सिंपलची गोष्ट आहे, क्रॉस पॉलिनेशन होणार आहे म्हणजे आपल्याला काय डिफरंट स्पेसिस म्हणजे नवीन प्रकारचे स्पेसिसचं प्लांट पाहायला मिळेल. काय मिळेल, नवीन प्रकारचे स्पेसिस प्लांट पाहायला मिळेल. त्यालाच म्हणतो आपण युनिसेक्झुअलिटी. युनिसेक्झुअलिटी म्हणजे काय, प्लांट आपल्यामध्ये अशा प्रकारचे बदल घडवून आणतात की जे प्लांट काय कॅरी कशा प्रकारचे करतात, एक तर मेल गमेट असणारे फ्लॉवर कॅरी करेल, किंवा एक तर फ्लॉवर गमेट असणारे काय करेल, फिमेल गमेट असणारे फ्लॉवर काय करेल, कॅरी करेल. आपल्याला काय अशा प्रकारचे हे पपयामध्ये पाहायला मिळेल. काय मिळेल, पपयासारख्या प्लांट मध्ये काय मिळेल, अशा प्रकारचं जे काही युनिसेक्झुअलिटी कॅरेक्टर पाहायला मिळेल. त्याचे काय, तर ते फक्त एक तर मेल गमेट कॅरी करेल त्यांचे फ्लॉवर, किंवा एक तर फिमेल गमेट कॅरी करेल. हे झालं एक. नंतर आहे डायकोगॅमी. आता डायकोगॅमी म्हणजे काय, काय होते तर म्हणू शकतो जे प्लांट राहते, काय राहते, जे प्लांट राहते, एक तर त्यांच्यामध्ये काय पहिले
मेल गमेट मॅच्युअर होईल, किंवा आपण म्हणू शकतो इन दिस प्लांट द मेल गमेट, मेल अँड फिमेल गमेट are mature at different time, काय at different time. म्हणजे जो मेल गमेट आहे किंवा फ्लॉवर गमेट आहे हा काय होईल, डिफरंट टाईपवर मॅच्युअर होईल. लक्ष द्यायचं बघा, हा फ्लॉवर आहे, आता सॉरी हा प्लांट आहे, याच्यावर हा फ्लॉवर. या फ्लॉवर मध्ये काय आहे, इथे मेल गमेट काय झाला, मॅच्युअर झाला. काय झाला, मेल गमेट मॅच्युअर झाला. पण इथे फिमेल गमेट मॅच्युअर झालाच नाहीये. काय फिमेल गमेट मॅच्युअर झालाय का, म्हणजे इथे आता सध्या आपल्याची फिमेल गमेट आहे का, नाही. फिमेल गमेट येणार आहे तिथे, पण काही काळानंतर येणार आहे. पण आता आपल्याला गरज आता आहे ना त्याची, काय आपल्याला गरज आता आहे, तर इथे फिमेल गमेट आपल्यापाशी अवेलेबल नाही आहे. फिमेल गमेट अवेलेबल आहे का, नाही. मग काय करेल, हा मेल गमेट दुसऱ्या प्लांटच्या फिमेल गमेटवर काय करेल, म्हणजे जाऊन फ्यूज होईल. म्हणजे काय, त्यांना पॉलिनेशन करण्यासाठी तो कुठे जाईल, किंवा फर्टिलायझेशन करण्यासाठी कुठे जाईल, तर दुसऱ्या फिमेलच्या म्हणजे दुसऱ्या प्लांटच्या फ्लॉवरवर जाईल जिथे फिमेल गमेट आहे. म्हणजे इथे पण काय झालं, सेल्फ पॉलिनेशन टळलं. काय झालं, किंवा सेल्फ पॉलिनेशन होईल का, इथे नाही. काय होईल, क्रॉस पॉलिनेशन होईल. काय होईल, क्रॉस पॉलिनेशन होईल. म्हणजे डायकोगॅमी चे कॅरेक्टरिस्टिक्स आहे अशा प्रकारचे पण काय, म्हणजे प्लांट स्वतःमध्ये काय करून आणते, मॉडिफिकेशन करून आणते, किंवा अशा प्रकारचे चेंजेस घडवून आणते की ते क्रॉस पॉलिनेशन करेल. नंतर काय आहे, तर नंतर आहे प्रेपोटेन्सी. आता प्रेपोटेन्सी म्हणजे काय, तर जे काही जे काही पोलन ग्रेन आहे, जो काही पोलन ग्रेन आहे इज ग्रो रॅपिडली, काय रॅपिडली ओव्हर द स्टिग्मा. आता लक्ष द्या, सिंपल सी गोष्ट आहे. हा काय होत आहे, इथे एक प्लांट आहे, याच्यावर हा जो फ्लॉवर आहे याच्यामध्ये काय, जो काही पोलन ग्रेन म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट काय होत आहे, फास्टली ग्रो करत आहे. मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट काय होत आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट काय होत आहे, फास्टली ग्रो करत आहे. आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टच ग्रो नाही झाला आहे, म्हणजे सेम एज काय, डायकोगॅमी सारखंच आहे. ठीक आहे, काय डायकोगॅमी सारखंच आहे. पण इथे काय मॅच्युअर होते ऍट द डिफरंट स्टेज. इथे काय होत आहे, मॅच्युअर म्हणजे एक तर फिमेल गमेट पहिले मॅच्युअर होईल, किंवा मेल गमेट मॅच्युअर होईल. ठीक आहे, पण याच्यामध्ये काय फक्त मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट म्हणजे काय, पोलन ग्रेन काय फक्त पहिले मॅच्युअर होते आणि स्टिग्मा मॅच्युअर होत नाही. सिंपल सी गोष्ट आहे. याला काय करावं लागेल, जेव्हा हा मॅच्युअर होईल तेव्हाच पॉलिनेशन करावं लागेल. पण तेव्हा त्याच्यामध्ये स्टिग्मा अवेलेबल राहतो का, किंवा म्हणू शकतो फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट अवेलेबल राहतो का, नाही. म्हणून काय करतो, तो दुसऱ्या प्लांटच्या याच्यावर काय जातो, क्रॉस पॉलिनेशन करतो आणि काय नवीन प्रकारचे स्पेसिस आपल्याला फॉर्म करतो. नंतर 4 आहे सेल्फ स्टेरिलिटी. आता सेल्फ स्टेरिलिटी म्हणजे काय, आपल्याला सेल्फ स्टेरिलिटी कुठे, तंबाखू म्हणतो आपण त्याला, काय म्हणतो आपण, तंबाखू. आता यासारखे प्लांट काय करतात, एक वेळा जर यांच्यामध्ये पॉलिनेशन झालंय, काय सेल्फ पॉलिनेशन मेकॅनिझम म्हणजे काय करतात हे, यांच्यामध्ये काय राहते, तर सेल्फ पॉलिनेशन मेकॅनिझम म्हणजे काय, तर जर यांनी एकदा पॉलिनेशन केलं तर काय डबल ते पॉलिनेशनच करत नाही. म्हणजे जर एक प्लांट जर काय झालं त्यांच्यामध्ये, जर काय एक प्लांट डेव्हलप झाला तर त्याच्यापासून काय ते नवीन प्लांट डेव्हलपच करत नाही. म्हणजे काय, ते रिप्रोडक्शनच करत नाही. रिप्रोडक्शनच करणार नाही. सिंपल सी गोष्ट आहे. नाही सेल्फ पॉलिनेशन होईल आणि किंवा क्रॉस पॉलिनेशन पण नाही होणार, आणि हे दोन्ही नाही होणार तर काय नवीन प्रोडक्ट येण्याचा काय म्हणजे प्रश्नच येत नाही. ठीक आहे, तर आपण काय बघितलंय, आउटब्रीडिंग बघितलं. आउटब्रीडिंग समजण्यासाठी आपण फर्स्ट ऑफ ऑल इनब्रीडिंग समजून घेतलं. इनब्रीडिंग म्हणजे काय, सेल्फ पॉलिनेशन, आणि आउटब्रीडिंग म्हणजे काय, तर क्रॉस पॉलिनेशन. आता सेल्फ पॉलिनेशन मध्ये माहिती आपल्याला काय होते, जेनेटिकल आयडेंटिकल प्लांट प्रोड्यूस होते. बट जगातल्या सर्व काय प्लांटनी इनब्रीडिंग केलं तर काय एकसारखेच प्लांट काय होईल, म्हणजे त्यांच्यामध्ये नवीन व्हेरायटी ऑफ स्पीसीज पाहायला मिळेल का, आपल्याला नाही. त्यासाठी काय केलंय, जे काही नेचरनी अशा प्रकारचा बदल घडवून आणलाय, किंवा आपण म्हणतो जो प्लांटनी स्वतःमध्ये अशा प्रकारचा बदल घडवून आणलाय की ते सेल्फ पॉलिनेशन न करता काय क्रॉस पॉलिनेशन करतात. काय करतात, सेल्फ पॉलिनेशन न करता क्रॉस पॉलिनेशन करतात. म्हणजे काय, दे डिड नॉट डू टू, म्हणजे ते कोणत्या प्रकारचे सेल्फ पॉलिनेशन करत नाही. तर फॉर द जेनेटिकल डायव्हर्सिटीज इन प्लांट, त्यांच्या प्लांटमध्ये जेनेटिकल डायव्हर्सिटीज
आल्या पाहिजे त्यासाठी काय करतात ते ट्राय टू ऑलवेज डुईंग द क्रॉस पॉलिनेशन, नेहमी क्रॉस पॉलिनेशन करण्याचा प्रयत्न करतात. आता ते कशा प्रकारचे चेंजेस स्वतःमध्ये घडून आणतात ते आपण बघितलं आहे. काय युनिसेक्झुअलिटी म्हणजे काय, तर काय एक तर मेल गमेट कॅरी करेल किंवा फिमेल गमेट कॅरी करेल जो प्लांटचा फ्लॉवर आहे. नंतर आहे डायकोगॅमी म्हणजे काय, मेल गमेट मॅच्युर होईल आधी किंवा फिमेल गमेट मॅच्युर होईल. मग प्रेपोटेन्सी म्हणजे काय, तर पोलन ग्रेन मॅच्युअर होईल आणि फिमेल गमेट काय म्हणजे स्टिग्मा मॅच्युअर लवकर होणार नाही. आणि नंतर आहे सेल्फ स्टेरिलिटी, तर काय एकदा त्यांचं रिप्रोडक्शन झालं किंवा ते प्लांट बनले तर नंतर ते रिप्रोडक्शनच करत नाही. आता हे सर्व होतं पॉलिनेशन विषयी. आपण पॉलिनेशन विषयी शिकलेलो आहे. नंतर काय अबायोटिक होते ह्या सर्व गोष्टी आपण शिकलो. आपल्याशी मेल गमेट पण आहे, फिमेल गमेट पण आहे. नंतर यांना ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याला कशाची मदत घेतो, पॉलिनेशनची, हे पण आपल्या जवळ आहे. आता काय शिकायचं आहे, तर हे जेव्हा ट्रान्सफर होते यांच्यामध्ये फर्टिलायझेशन कसं होते, काय यांच्यामध्ये फर्टिलायझेशन कसं होते, या सर्व गोष्टी आपण